आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतकमध्ये। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार उपस्थित। दोघा भावांनी एकत्र यायला हवं त्यासाठी ते तयार आहेत, पण सध्या चर्चा सुरू आहे। नांदगावकरांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार खासदारांची उद्या 11 वाजता मातोश्रीवर बैठक। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर। पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 21 नेत्यांचा यामध्ये समावेश। 14 सप्टेंबरचा भारत-पाकिस्तानचा सामना थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार। सामना होऊ द्या, आम्ही थांबवणार नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। भारत-पाक सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार। खासदार संजय राऊत यांची माहिती। संजय राऊत यांनी माझं कुंकू माझा देश अभियानाऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अभियान राबवावं। संजय राऊतांच्या भारत-पाक सामन्याबाबतच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या समग्र संस्थेबाबत नवा करार। सरकारच्या 200 सेवा आणि योजना पोर्टलवर आणणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर नव्या करारांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार, फडणवीसांना विश्वास। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी। पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालक भागवतांचं कौतुक। मोहन भागवत यांच्या 75 निमित्ताने मोदींनी लिहिला विशेष लेख। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान। दोन्ही जनहित याचिका न्यायालयात दाखल। अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करण्याची मागणी। मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकटचा उल्लेख नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर ओबीसींना न्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। बीडच्या गेवराई तालुक्यातील फुलसांगवी इथे लक्ष्मण हाकेंच्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरला फासलं काळं। ओबीसींचा महाएल्गार चलो शिंगारवाडी फाटा या आशयाचे बॅनर परिसरात लागलेले होते। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा मुंबईत लवकरच महामोर्चा। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा पार पडणार। म्हाडा घरांच्या सोडतीत ओबीसींना आरक्षण द्या, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी। यावर राज्य सरकारलाच निर्णय घेण्याचे अधिकार, म्हाडाचं स्पष्टीकरण। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील 2 आरोपींचा जामीन नाकारला। विशेष न्यायालयाने काल आरोपी प्रदीप ठोंबरे आणि सलमान वोहराचा जामीन अर्ज नाकारला। दोन्ही आरोपी सिद्दीकी हत्या प्रकरणी 2024 पासून तुरुंगात। माधुरी हत्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती पारडीवाला यांच्यासमोर सुनावणी होणार। एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम करू नये यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध। पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पुलाचं पाडकाम करण्यास स्थानिकांचा विरोध। मुंबईतील वरळी नाका कफ परेड मार्गावर लवकरच मेट्रो सेवा। सीएमआरएस पथकाला तपासणीसाठी आमंत्रण। मेट्रो 3चा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेत येणार। मध्य रेल्वेची 8 महिन्यात 17 लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपये दंड वसूल। 11वी प्रवेशासाठी 13 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। 11वी प्रवेशाची विशेष फेरी आजपासून 13 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणं अपेक्षित। मुंबईतून आणि राज्यभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होणार। दिवाळीपर्यंत देशासह राज्यात पावसाची शक्यता। सोलापूर शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटमधील अनेक गावांना रात्री पावसाने झोडपलं, सखल भागात पाणी। अक्कलकोट तालुक्यातील वागदारी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो। पावसामुळे शेतपिकांना मोठा फटका। सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शाळेचे 20 वर्षांचे रेकॉर्ड पाण्याखाली। शेळगी परिसरातील महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळेत 1992 ते 2022 पर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स पाण्याखाली। सोलापुरातील वज्रेश्वर नगर भागात लाखो रुपयांच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सखल भागात पाणी साचल्यानं अनेक 4 चाकी वाहनं पाण्याखाली। सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला होता। महामार्गाला नदीचं स्वरूप। सोलापुरातल्या जुना विडी घरकुल परिसरात नागरिकांचं मोठं नुकसान। अनेकांच्या घरात पाणी, जनजीवन विस्कळीत। महापालिका आयुक्तांनी केली नुकसानाची पाहणी।
परभणीत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर पाऊस झाल्यानं पिकांनाही दिलासा. शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात पावसाला सुरुवात. नंदुरबारमध्ये आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. धरण भरल्यानं रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता. नंदुरबारच्या तळोदामधील दुर्गम भागात रस्त्यांचा अभाव. नदीवर पूल नसल्यानं जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास. टाकली नदीत अडकली कार. ट्रॅक्टरच्या साहाय्याने कार बाहेर काढली. अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या निंबी गावातली रस्त्याची दुरवस्था. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा 6 किलोमीटर खराब रस्त्यावरनं प्रवास. संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं पडलं महागात. व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर टाकल्याप्रकरणी अटक. छत्रपती संभाजीनगरच्या छावणीत दामिनी पथकाकडून सुमोटो गुन्हा दाखल. घरगुती वादातनं सासरच्यांकडनं जावयाची निर्घृण हत्या. अकोल्याच्या पातूरमधली अंबाशी गावातली घटना. काठ्यात चाकू आणि कुऱ्हाडीने वार करून जावयाची हत्या. प्रकरणी 3 जणांना अटक. संगमनेर शहरात कोयत्याचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या आरोपींची दहशत. आरोपींनी 2,60,000चा मुद्देमाल लुटला. मात्र एका तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संगमनेर शहरातनं धिंड काढली. मद्यधुंद अवस्थेत टाटा टेम्पो चालकाची दुचाकीला धडक. या अपघातात बुलेटसह एकूण 4 दुचाकींचं मोठं नुकसान. चालकासह मालकावरही सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रुग्णालयातील बेडवरून खाली पडून महिला रुग्णाचा मृत्यू. भंडाऱ्यातल्या डाऱ्याच्या लाख खांदूर बागेतला रुग्णालयातला प्रकार. धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. अवैध दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त. शिंगोली इथल्या महिलांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा. गावात सुरू असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरमधील निमखेडी इथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. जळगावच्या मुक्ताईनगरमधील निमखेडी इथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. अकोल्यातील शिवपूर शेतशिवारात 10 फूट लांब महाकाय अजगर. शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ज्येष्ठ सर्पमित्राने घटनास्थळ गाठत अत्यंत शिताफीने अजगराला पकडलं. साताऱ्यातील वायसी कॉलेज परिसरात हुल्लडबाजी. युवकांकडनं हातात साप घेऊन दुचाकीवरनं ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल. बस चालक आणि महिला प्रवाशांमधील वाद. वादाचं रूपांतर मारहाणीत. प्रवासी आणि कंडक्टरनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वादाचा व्हिडिओ व्हायरल. बंगळुरूच्या पेन्याजवळ घडलेली घटना. दिल्लीमध्ये आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक. आफताब आणि सुफियान यांना दिल्लीतनं अटक तर दानिशला झारखंडच्या रांचीमधून अटक. एका संशयिताला मध्य प्रदेश तर दुसरा हैदराबादेतनं अटक. दिल्ली पोलीस पत्रकार परिषद घेत माहिती देणार. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफचं तक्रारीचं पत्र. राहुल गांधी आपल्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप. आप खासदार संजय सिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. यावेळी फारुख अब्दुल्ला सिंग यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी अब्दुल्लांना भेटण्यासाठी सिंग थेट गेटवर चढले. त्यांना स्थानिक पोलिसांनी रोखलं. अमेरिकेचे पुराणमतवादी कार्यकर्ते चार्ली किर्क यांची हत्या. शेकडो लोकांसमोर भाषण देताना गोळ्या घालून हत्या. चार्ली किर्क अवघ्या 31 वर्षांचे कार्यकर्ते. किर्क यांची हत्या कुणी केली याचं गूढ कायम. नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा आता भारतावरही परिणाम. भारत नेपाळ सीमा पूर्णपणे सील. यासोबतच भारतातून नेपाळला जाणारी मैत्री बस सेवा देखील बंद. नेपाळच्या सरकारी इमारतीमधून केपी ओलींचे फोटो हटवले. नेपाळी तरुणांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे फोटो काढले. सरकारी इमारतीत लावण्यात आलेले फोटो तरुणांनी हटवले. नेपाळच्या पंतप्रधानपदी सुशीला कार्की यांच्या नावाला विरोध झाल्यावर आता कुलमान घिसिंग यांचं नाव पुढे. कुलमान घिसिंग नेपाळ वीज प्राधिकरणाचे माजी व्यवस्थापकीय संचालक. मंगळावर सूक्ष्म जीवसृष्टीचे संकेत. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरला मोठं यश. कोरड्या नदीपात्रात सापडले प्राचीन खडक. अब्जावधी वर्षांपूर्वी जीवन अस्तित्वात असण्याची शक्यता.